आमदार चषक मोहपाडा, पाताळगंगा चषक रसायनी, श्री मंगळमूर्ती क्रिकेट क्लब चषक थळ, क्रीडा भुवन चषक अलिबाग, श्री अनंत गोंधळी फाउंडेशन चषक खनाव, आदिम संस्था पेंट चषक अशा बऱ्याचशा टुर्नामेंटसाठी ज्यांनी पंचांची कामगिरी केली आणि आज गेली कित्येक वर्ष 32 वर्ष क्रिकेटला वाहून घेतलेला आहे असे आपणा सर्वांचे लाडके डान्सिंग अंपायर प्रकाश बाळाराम अष्टमकर झिराड अलिबाग ही या ठिकाणी मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि त्यांना साथ म्हणून आपल्या अलिबागचे प्रसाद कर्वे सर त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। प्रसाद कर्वे सरांचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे श्री राजा शिवछत्रपती क्रीडा मंडळ किहीम मित्रमंडळाचं मी पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो। त्यांचे अध्यक्ष असतील तर त्यांना विनंती करतो स्टेजवरती यायचं आहे। त्याचप्रमाणे क्रिहीमची ग्रामपंचायत आणि गावातील ग्रामस्थ यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि ग्रामस्थ असतील किंवा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच माजी सरपंच यांना सुद्धा विनंती आहे कृपा आपण स्टेजवरती यायचं आहे। मंडळाच्या अध्यक्षांना सदस्यांना विनंती स्टेजवरती यायचं आहे। धन्यवाद देतो सर्वांना आणि घेऊन जातो मैदानाकडे या भव्य दिव्य ट्रॉफीचा मानकरी कोण। खरं तर दोघांनीही कुठल्या तरी एका चषकावरती आपलं नाव कोरलेलंच आहे, यात काय काडी मात्र शंका नाही, परंतु पहिल्या चषकाचा मानकरी कोण येणारी वेळ सांगणार आहे, येणारा क्षण सांगणार आहे। महांतिम फेरीकडे आपण वळतोय, कोण होणारा महांतिम विजेता आणि कोण होणार उपविजेता याकडे सर्वांचं लक्ष आहे। अलिबाग वॉरियर्स संघानं या ठिकाणी प्रथम नाणेफेक जिंकून शतरक्षण घेतलंय। सामना 3 षटकांचा, 3 गोलंदाज, 1 ओव्हर 1 षटक कंपल्सरी त्या ठिकाणी। सर्व स्टाफ ग्राउंडचा ताबा घ्या। पॉवर प्ले साठी 1 षटक कंपल्सरी असेल। दोनही संघाचे 12वे प्रतिनिधी कंपल्सरी आमच्याकडे पाठवायचे आहेत। दोनही संघाचे 12वे प्रतिनिधी कंपल्सरी आमच्याकडे पाठवायचे आहेत। पंच इशारा करतात, सामन्याला सुरुवात होते, स्ट्राईकला येतोय रणवीर आणि नॉन स्ट्राईकला येतोय मते। रणवीर आणि मते या ठिकाणी सामन्याला सुरुवात। गोलंदाज षटकातला पहिला चेंडू सुरेखरित्या चेंडू खेळून काढलाय, त्या ठिकाणी मिड ऑफला जातोय। मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार, तत्पूर्वी फलंदाजानं आपले छोर बदलले, आपली स्ट्राईक रोटेट केली। संघाची धावसंख्या 1 धावेनं वाढलीपेक्षा 1 धावेनं अकाउंटला सुरुवात झाली। संघाची धावसंख्या होती ती 1। गोलंदाजचं नाव अद्याप आम्हाला कळलंच नाही। शैलेश, यस राईट, शैलेश अतिशय जबरदस्त नेमबाजी आणि अतिशय परफेक्ट लेन मध्ये गोलंदाजी करणारा शैलेश त्या ठिकाणी गोलंदाजी करतोय। अलिबाग वॉरियर्स संघाकडून शैलेश पुन्हा एकदा त्या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज। षटकातला पुढचा चेंडू, यावेळेला जबरदस्त चेंडू आहे, क्या बात आहे, सुरेख, अप्रतिम, लय भारी, क्रिकेटच्या भात्यामधला सर्वोत्कृष्ट चेंडू। पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसरा चेंडू डॉट, चेंडू झाले 2, धावसंख्या 1, पहिलं षटक। माझं नाव सुभाष टेंबे पेण। पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू सुरेखरित्या आणि सरळ चेंडू सीमारेषा पार, हा महावितरण फटका चौका। करतील ते मते पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय। आणि सुंदर असा कटवलेला आणि गचाळ क्षेत्ररक्षण प्रदीप वाघमारे यांच्याकडून पाहायला मिळतंय आपल्याला। पाच बॉल 7, धावसंख्या होते ती 7। शैलेश यांच्या षटकातील शेवटचा चेंडू, मारा करतील ते मते आणि डिक्लर
एक धाव लेग बाईच्या स्वरूपात आणि धाव संख्या होते ती एक षटका अखेर धाव संख्या 8 बिनबाद 8 षटकातील सामन्यातील पुढील षटक घेऊन येत आहेत ते सौरभ अलिबाग डिव्हिजन आयोजित हा भव्य दिव्य क्रिकेटचे सामने आणि या पहिल्या सामन्यामध्ये अंतिम फेरीचा सामना चालू आहे तो मोर्या पेण विरुद्ध अलिबाग वॉरियर्स वैयक्तिक पहिलं व संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतो तो सौरभ बघूया 3 षटकांचा होणारा सामना कशी हाणामारी करतोय पहिल्या चषकाचा मानकरी कोण होतोय या आजच्या राजा शिवछत्रपती क्रीडांगणावर सामना लवकर चालू करायचा आहे वेळेची कमतरता आपल्याकडे अलिबाग संघ आपण यजमान संघात सहकार्य करा वैयक्तिक पहिलं व संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतो तो सौरभ त्याचा सामना करतो डावखुरा फलंदाज बघूया त्याच्या फलंदाजाची कशी चुणूक दाखवतोय दळवी आणि थर्ड स्लिपच्या दिशेने तटावलेला चेंडू 1 धाव तर आणि ग्राउंडच्या अडथळ्यामुळे 2 धावा मिळतात ह्या फटक्यावर दळवी याला 2 धावेची भर धावसंख्या झाली ती कल्पेश सरदार यांनी जर कॅच घेतली तर 5,555 रुपये बक्षिसांची खैरात कल्पेश सरदार साठी फक्त पहिल्या चेंडूवर 2 धावेची भर धावसंख्या झाली ती 10 आणि चेंडू हवेत आहे चेंडू खाली आहे तो रुपेश पण झेल काही घेतला नाही आणि 2 धावा मिळत आहेत ह्या फटक्यावर 2 धावेची भर धावसंख्या झाली ती 12 बिनबाद 12 सुंदर फटकेबाजी करतायत रणवीर जर अलिबाग संघासमोर मोठं आव्हान उभं करायचं असेल तर षटकार चौकारांची गरज आहे कारण आपण बघितलं की मागाच्या सामन्यामध्ये 9 चेंडू मध्येच 32 धावा केल्या असा हा चांगल्या फलंदाज गोलंदाजाचा भरणा असलेला अलिबाग वॉरियर्स संघ तिसरा चेंडू घेऊन सौरभ रणवीर याला चेंडू तटावलाय आणि 6 धावा खणखणीत षटकार कॉमेंटेटर 2 मिनिटं थांबा काय कल्पेश ओके बाउंड्री सॉरी बाउंड्री धन्यवाद अंपर डीजे पेण संघ मोर्या संघ पेण आपलेच सामने आहेत महावितरणचा कर्मचारी आणि अधिकारी वर्ग ऊन पाऊस वादळ वारा याच्यातून 24 तास सेवा देत असतो त्यांची खेळाडू वृत्ती दाखवण्यासाठी आपण मैदानात उतरला त्याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघ हे सामने फक्त पैशासाठी भरवलेत नाही तर खेळाडूंसाठी भरवले आणि एक मोठा धक्का बसतोय तो रणवीरच्या स्वरूपात आणि तिकडनं कल्पेश सरदार च्या स्वरूपात आणि सेमीफायनलच्या सामन्याचा मॅच विनर प्रसाद त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय हा फलंदाज असा आहे जो दोन्ही बाजूनी फटकेबाजी करू शकतो रिव्हर्स फटके मारण्यास सुद्धा माहिर असलेला हा प्रसाद बघूया आपल्या संघासाठी किती धावा जमवतोय अटीतटीचा सामना आहे लवकरात लवकर खेळवायचंय दोन्ही संघ प्रसाद याला प्रत्येक षटकाराला 100 रुपये
मोहकल साहेबांकडून आणि पुढचा चेंडू सौरभ याचा सुंदर चेंडू. प्रसाद याला चेंडू काही समजलेला नाही. निर्धाव चेंडू चांगली प्रवीण गोलंदाजी म्हात्रे. करतोय. प्रवीण म्हात्रे, अक्षय भगत, बळीराज शिराळे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतो तो सौरभ. त्याचा सामना करेल तो प्रसाद. चांगली फलंदाजी केली होती आणि स्टेट ड्राईव्हच्या दिशेने तटावलेला चेंडू. एक धाव तर मिळते आणि 2 धावा मिळत आहेत ह्या फटक्यावर. 2 धावेची भर. धावसंख्या झाली ती 18. 2 षटक अखेर धावसंख्या झाली ती 18. बघूया तिसरं षटक म्हणजे हाणामारीचं षटक म्हटलं जातं. बघूया त्या तिसऱ्या षटकामध्ये जास्तीत जास्त किती धावा जमवत आहेत ते मोरया पेंड संघाचे खेळाडू प्रसाद आणि मते. आणि बहुधा अलिबाग वॉरियर्स संघाकडून रुपेश म्हात्रे गोलंदाजीला येतोय. एक अष्टपैलू खेळाडू रुपेश म्हात्रे. आमचा रोहाचा ग्राउंड गाजवलेला आहे षटकार चौकार मारून. असा रुपेश म्हात्रे गोलंदाजीला येतोय. बघूया शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. बघूया 6 चेंडू मध्ये जर पब्लिक मधून कोणी कॅच वगैरे घेतला तर पब्लिक हिरो म्हणून आम्ही इथे डिक्लेअर करणार आहोत. त्याच्यासाठी प्राइज आहे. पब्लिक हिरो साठी प्राइज आहे, पण बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड स्लिपच्या दिशेने तटावलेला चेंडू. 1 धावेची भर. धाव संख्या होते ती 19. बघूया उर्वरित 5 चेंडू मध्ये प्रसाद आणि मते किती जास्तीत जास्त धावा जमवतात आणि केवढी किती मोठं आव्हान उभं करतात त्या अलिबाग संघासमोर. आणि काहीसा चक्कावतोय तो प्रसाद. याला काहीसा स्वतःवरच राग काढतोय तो प्रसाद. सुंदर गोलंदाजीचा नमुना रुपेश म्हात्रे याच्याकडून. प्रसादाला चेंडू काही समजला नाही. निर्धाव चेंडू. बघूया शेवटचे 4 चेंडू उरलेत. त्याचा कसा समाचार घेतोय तो प्रसाद. पुन्हा एकदा आणि प्रसाद याच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार. धाव संख्या झाली ती 25. 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया प्रसाद याला बक्षिसाची खैरात झालेली आहे. 100 रुपये लागू झालेत. आणि पुन्हा एकदा बॅट मधून आणि फलंदाज बाद. एक मोठा धक्का बसतोय तो प्रसादच्या स्वरूपात. क्षेत्ररक्षण आणि गचाळ फेक आणि बाद. DJ Sunil. डीजे शेवटचा चेंडू. बघूया मते कशी फलंदाजी करतोय. शेवटच्या चेंडूमध्ये किती जास्तीत जास्त धावा जमवतोय.
रुपेश आणि चेंडू तर ताटावलेला आहे. हा चेंडू हवेत आहे. 1 धाव तर मिळते. दुसरी धाव काढण्यासाठी प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. ह्या सर गाडी पुढे फटक्यावर. घ्या, गाडी पुढे घ्या. चला मोरया पेंट संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळेची कमतरता आहे आपल्याकडे. सर महावितरण अलिबाग विभाग आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा यांना शुभेच्छा देण्यासाठी रायगड जिल्हा चिकित्सक CS जिल्हा चिकित्सक सन्माननीय अर्थातच डॉक्टर अजित गवळी सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्माननीय डॉक्टर अजित गवळी सरांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. त्यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे. CS रायगड जिल्हा चिकित्सक CS सन्माननीय डॉक्टर अजित गवळी सर जे अलिबागच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अतिशय चांगल्या रीतीने आपले चिकित्सक आहेत. रायगड जिल्ह्याचे चिकित्सक आहेत. डॉक्टर अजित गवळी सरांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतोय आपल्या महावितरण अलिबाग विभाग यांच्या वतीनं. त्यांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे. वळूया मैदानाकडे. आपण बघतोय की सामना चालू आहे मोरिया पेण विरुद्ध अलिबाग वॉरियर्स यांच्यामध्ये. जिंकण्यासाठी 29 धावा विजयासाठी गोळा करायचे आहेत. 18 चेंडू आणि 29 धावा विजयासाठी गोळा करायचे आहेत. सन्माननीय डॉक्टर गवळी सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. त्यांच्या समवेत आपले सर्व पदाधिकारी या ठिकाणी सन्मान्य ठाकूर साहेब, सन्मान्य पाटील साहेब असे सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवर या ठिकाणी त्यांच्या समवेत आहेत. खेळाला जास्त उशीर करू नका. सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. खेळपट्टीवरती क्षेत्ररक्षण लागाच्या आतमध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये उतरलेली आपल्याला पाहायला मिळते. धावा 28 झालेल्या आहेत. 29 धावा विजयासाठी गोळा करायचे आहेत. 18 चेंडू आणि 29 धावा या ठिकाणी विजयासाठी गोळा करायचे आहेत. तर सामन्याला सुरुवात होतीये. आपण बघणार आहोत पहिलं कशा पद्धतीने असणार आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज कशा पद्धतीने काम करील. सामना 3 षटकांचा आहे. कितीचा टार्गेट असणार आहे, टार्गेट लवकर चेस करता येईल का याकडे सर्वांचं लक्ष आहे. 6 वाजून गेलेले आहेत. जास्त उशीर करू नका. स्ट्राईकला येतो रुपेश, नॉन स्ट्राईकला कल्पेश सरदार अशी सलामीची जोडी जी आधीच्या मॅच मध्ये दोनही हिरो ठरले होते आणि आपल्या संघाला त्यांनी फायनल मध्ये दाखल केलेला आहे. असे दोनही सलामी वीर मैदानामध्ये खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुपेश आणि कल्पेश. आत्ताच नवीन आलेलं बक्षीस कल्पेश सरदारसाठी 12,222 रुपये. सामन्याला सुरुवात. पहिलं षटक हे सर्कल असणार आहे. फक्त 2 बाहेर असतील. षटकात पहिला चेंडू, सुरेख चेंडू, बॉलर बॅक ड्राइव्ह फटका. चेंडू त्या ठिकाणी आणि लॉंग ऑफच्या मधून त्या ठिकाणी चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला. यावेळेला फलंदाजानं त्या ठिकाणी 1 धाव आपल्या खात्यामध्ये जमा केली. रुपेश यानं आपले छोर बदलले, आपले स्ट्राईक रोटेट केली. गणेश गोलंदाजी करतोय मोरिया पेण संघाकडून. रुपेशने 1 धाव आपल्या खात्यामध्ये जमा केली. स्ट्राईक मिळते कल्पेश याला, ज्यानं मगाशी फटके खेचले होते. चांगली अतिशय चांगली रुपेशने सुद्धा मगाशी फटके खेचले होते. चांगला प्रहार केला होता. यावेळेला बघतोय आपण की चेंडू नोमॅन लँड मध्ये पडला. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार. तत्पूर्वी फलंदाजाला पुन्हा 1 धाव आपल्या खात्यामध्ये जमा केली. चेंडू झाले 2, धावा झाल्या 2. पहिलं षटक चालू असताना 0 गडी बाद 2 बिगर किसी नुकसान पर 2 रन. पुन्हा एकदा गोलंदाज गणेश अतिशय सुरेख, अतिशय धीम्या पद्धतीनं चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू बघा कसा या सुरेख चेंडू आहे.
यावेळेला कुठलाही फटका घेऊ दिला नाही. बॅटची थोडीशी बाहेरची कडा लागली होती, परंतु यावेळेला धाव घेणार, पण तत्पूर्वी आपले पाय माघारी घेतले आणि त्यांना माहिती आहे की अडचण निर्माण होऊ शकते, इतर थोडस रिस्क आहे आणि त्याच्यामुळे नाकारलं. आणि या ठिकाणी आपण बघतोय की खेळामध्ये थोडस त्या ठिकाणी परिवर्तन केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. 3 चेंडू झाले, 2 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू बराचसा पुल केलाय, नो मॅन लँड मध्ये चेंडू बाउन्स होतोय. बाउन्स झाल्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार, तू धावो मी धावो असं थोडंसं खेळ चाललं होतं, परंतु एक धाव काढून दुसरी धाव सुद्धा त्या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केली. 2 धावा मिळत आहेत अलिबाग वॉरियर्स संघाला पेणच्या मोरिया पेण संघाविरुद्ध खेळत असताना आणि 28 धावांना उत्तर देत असताना संघाची धावसंख्या पहिले षटक चालू आहे. धावा झालेल्या आहेत 4. पुन्हा एकदा मोरिया पेण संघाचा गणेश गोलंदाजी करतोय पहिल्या षटकाची. षटकातला पुढचा चेंडू पंचांच्या बाजूनं राईट आर्म राऊंड द विकेट, मोठा फटका आहे आणि हा जबरदस्त बिग 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 षटकार. ग्राउंड मध्ये कोणी जाऊ नका. अतिशय जबरदस्त खेळ आपल्याला या राजेश ठिकाणी पाटील पाहायला मिळतोय. त्यांचं जरा नाव लिहून घ्या. 29 धावा विजयासाठी गोळा मला वाटतं करायचे. 2 ओव्हर बाकी आहेत. पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेचायचं होतं, परंतु त्या ठिकाणी व्यवस्थित सापडला नाही. चेंडू हा गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. अष्टमकर मला कळवतायत आणि षटक संपलं. या प्रिलिमिनरी षटकाच्या प्राथमिक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 29 धावा विजयासाठी गोळा करीत असताना धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 10. जर उमाकांत सकपाळ साहेबांनी कॅच घेतली, सॉरी 11 काय 1 मिनिट थांबा. बघा नीट 28 झालेले आहेत. 29 धावा विजयासाठी गोळा करायचे आहेत आणि ही डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव गेली. धावा झाल्या 11 ना. आता 11 झाले ना. धावसंख्या 11. 28 झालेले आहेत, 29 पाहिजे आहेत. सर 28 धावा झालेल्या आहेत तुमच्या. आता तुम्ही जर कॅच पकडलीत ना तर 15,555 रुपये. धावसंख्या या ठिकाणी 1 धावेने वाढते. धावसंख्या होती ती 11. जुन्या नोटा अजून शिल्लक आहेत. रोहिदास गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. स्टार्ट. षटकातला पहिला चेंडू रोहिदास याचा. सुरेख गोलंदाजी करतो रोहिदास. यावेळेला कशा पद्धतीने प्लॅन करणार आहे नक्की आपण पाहणार आहोत. फॉलोथ्रो मध्ये जाऊन स्वतः रोहिदास त्या ठिकाणी चेंडू अडवतोय, परंतु 1 धाव काय रोखू शकत नाहीयेत. 1 धावेने या ठिकाणी फायदा होतोय. धावसंख्या 1 धावेने वाढते. धावसंख्या होती ती 12. धावसंख्या 12. हे अक्षय दोन्ही अक्षय हातात नका. पुन्हा एकदा रोहिदास षटकातला पुढचा चेंडू घेऊन कट करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा त्या ठिकाणी चेंडूच्या मागे इष्टरक्षक धावतोय. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आणि 1च धावेवरती मला असं वाटतं समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या 1 धावेने वाढते. धावसंख्या होती ती 13. अद्याप कोणताही लॉस नाही आहे. 0 गडी बाद 13. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्यावरती नितांत प्रेम करणारे आपणा सर्वांच्या लाडके. तर जसं आपण जनतेची सेवा करतो तसं त्यांचं सुद्धा काम आहे आणि खरं तर त्यांनी आज आपण बघतो की सर्व धुरा ही आपल्या जिल्हा रुग्णालयाची त्यांनी सांभाळलेली आहे. असे रायगड जिल्हा चिकित्सक CS डॉक्टर अजित गवळी सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. तर मी विनंती करतो आमच्या सन्माननीय ठाकूर साहेबांना की आपल्या शुभास्ती आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सन्माननीय ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ती आपण डॉक्टर अजित गवळी सर यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आपल्या संपूर्ण कर्मचारी वृंद महावितरण अलिबाग विभाग यांच्या वतीनं
या ठिकाणी ठाकूर साहेब त्यांचे या ठिकाणी स्वागत करतायत. डॉक्टर अजित गवळी सरांचं एक फार कॅमेरा मोठी व्यक्ती आहे. कॅमेरा फार मोठी व्यक्ती आपल्या समाजामधली, समाज ज्याला वाहून येणारे आणि खरोखर जनतेची सेवा हाच माझा धर्म असे मानणारे आपणा सर्वांचे लाडके डॉक्टर अजित गवळी सर या ठिकाणी त्यांचं स्वागत होत आहे. धन्यवाद, आपण आलात, आम्हाला शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल तुमचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर, थँक्यू. आपण बघतोय मैदानाकडे पुन्हा वळूया आपण. रोहिदास यानं गोलंदाजी केली. पहिल्या 3 चेंडूंवरती सिंगल धाव दिली, 3 धावा दिल्या. चौथा चेंडू टाकला, डॉट गेलाय आणि धावा झालेल्या आहेत 14 धावा झालेल्या आहेत 14. अजून 15 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या. रोहिदास पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती या षटकातला पुढचा चेंडू घेऊन रुपेश याच्यासाठी मात्र त्या ठिकाणी चेंडू खेळायचा होता. चेंडू मात्र त्या ठिकाणी मला असं वाटतं डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा जातोय आणि पंच लेग बायचा इशारा देत आहेत की या ठिकाणी हा चेंडू थोडासा त्या ठिकाणी स्विंग होऊन चेंडू सरळ बाहेर गेलेला आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये गेल्या कारणानं एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या 1 धावेने वाढते. धावसंख्या होते ती 15. 5 चेंडू 15 धावा झालेल्या आहेत. या षटकातले 5 चेंडू झालेले आहेत. रोहिदास याचे शेवटचा चेंडू, लास्ट चेंडू, लास्ट बॉल, 1 to go. पुन्हा एकदा रोहिदास पंचांच्या डाव्या बाजूनं, राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला चेंडू आहे. यॉर्क पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, याचा समाचार घेता आला नाही व्यवस्थित. 1 धाव पूर्ण केली आणि 1 धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. त्याच्यामुळे निश्चितच या ठिकाणी 1 धावेनं फायदा होतोय. संघाची धावसंख्या 1 धावेनं वाढते. धावसंख्या होते ती 16. धावसंख्या 16. समीकरण आपण जर बघितलं तर गणेश यानं गोलंदाजी केली होती, त्याच्यामध्ये पहिला चेंडू सिंगल, दुसरा चेंडू सिंगल, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू डबल, 5व्या चेंडूवरती षटकार, 6व्या चेंडूवरती 1. आणि रोहिदास यानं गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथा चेंडू डॉट, 5व्या चेंडूवरती सिंगल, 6व्या चेंडूवरती सिंगल, 1 चेंडू डॉट सोडता बाकीच्या चेंडूंवरती सिंगल धाव दिलेली आहे. त्याच्यामुळे फक्त 5 धावा दिल्या 6 चेंडूंमध्ये आणि अतिशय सुरेख गोलंदाजी केली रोहिदास यानं. आता शेवटचं षटक, निर्णायक षटक आणि विजयासाठी धावा पाहिजेत माझे गुणलेखक मला या ठिकाणी कळवतायत. 13 धावांची आवश्यकता आहे. 13 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 13 धावा या ठिकाणी पूर्ण होतील का, सर्वांचं लक्ष असेल. अष्टमकर पंचांच्या भूमिकेमध्ये मेन पंच आणि आमचे प्रसाद कर्वे स्कोरलेग पंचांच्या भूमिकेत. षटकातला हा चेंडू स्कोरलेगच्या बाजूला चेंडू ढकललाय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं. यावेळेला एकदा पूर्ण धावेसाठी वळतोय, परंतु बघा लक्ष नव्हतं, कॉलिंग नव्हतं दोघांमध्ये आणि महत्वाचा मोहरा टिपला. फलंदाज बाद. या ठिकाणी रुपेश स्ट्राईक घेण्यासाठी त्या ठिकाणी पुढे सरसावला होता. कल्पेश याचं लक्ष नव्हतं. कल्पेश सरदार मात्र त्या ठिकाणी चेंडूकडे पाहत राहिला आणि त्याच्यामुळे या ठिकाणी ही महत्वपूर्ण विकेट आपल्याला गेलेली पाहायला मिळते. दोघांमध्ये व्यवस्थित कॉलिंग नाहीये, त्याच्यामुळे कॉलिंग नसल्या कारणाने या ठिकाणी ही आत्महत्या आपल्याला पाहायला मिळाली क्रिकेटमधली. पुन्हा एकदा या षटकातला पुढचा चेंडू आणि डायरेक्ट दांडी गोल. आणखीन एक मोहरा टिपला. फलंदाज
पुन्हा एकदा पुढचा चेंडू रणवीर या ठिकाणी गोलंदाजी करतोय, चेंडू स्टॉप केला, आणखीन एक मोहरा टिपला, फलंदाज बाद. जी या ठिकाणी चालू झाली महांती फेरी आहे. आता बघा स्कोर झालेला आहे टोटल स्कोरबुक वरती 17 धावा या ठिकाणी फलकावरती लागलेल्या पाहायला मिळत आहेत. चेंडू बाकी आहे 3 आणि विजयासाठी धावा पाहिजे 12. हॅट्रिक झालेली आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज या षटकातला पुढचा चेंडू घेऊन आणि या वेळेला बघा पुन्हा एकदा फसवा चेंडू टाकलाय, अक्षरशः या ठिकाणी जखडून ठेवलाय. आता मात्र या ठिकाणी परिस्थिती पुन्हा एकदा बदललेली आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि लगातार 2 षटकार मारणं गरजेचं आहे, तरच या ठिकाणी सामना विजय होऊ शकतो. 2 चेंडू 12 धावा, लगातार 2 षटकार मारा आणि पहिल्या नंबरचं बक्षीस पटकवा. षटकातला पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा मोठा फटकाय आणि हा गवसनी घालणारा हा टर्निंग पॉइंट होऊ शकतो. क्या बात आहे. प्रयत्न आपण करू शकतो. सौरभ याच्या बॅटीतून निघालेला एक जबरदस्त दणदणीत खणखणीत षटकार, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्याला. या मोक्याच्या क्षणाला त्यांनी आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध केलेला आहे, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद सौरभ. आणि आणखीन एक षटकार मारलास तर या कार्यक्रमाचा तो हिरो ठरू शकतोस खऱ्या अर्थानं. आपण पाहणार आहोत 1 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा कंपल्सरी. 1 चेंडू 6 धावा. अलिबाग वॉरियर्स विरुद्ध पेण वॉरियर्स, मोरिया पेण यांच्यामध्ये हा सामना या ठिकाणी महांतिम फेरी रंगताना आपल्याला पाहायला मिळते. यजमान संघ या ठिकाणी खेळतोय अलिबाग वॉरियर्स. 1 चेंडू 6 धावा कंपल्सरी. एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे, जास्त वेळ गेला तर काही होऊ शकतं. गोलंदाज गोलंदाजी करतोय रणवीर, ज्याच्या नावातच रणवीर म्हणजे धुरंधर असा हा गोलंदाज आहे, तर कधी काय होईल काय सांगू शकत नाही. बघा फरक फार मोठा आहे या ठिकाणी. आपण बघतोय शेवटचा चेंडू आणि 7,000चा फरक आणि हा दणदणीत खणखणीत